नमस्कार मित्रांनो, मी रघु लोकेगावकर भटकंती दाई दिशामध्ये पुन्हा आपले स्वागत करीत आहे. आज आपण महाकूट मंदिराच्या समूहाबद्दल माहिती घेणार आहोत. हे ठिकाण कर्नाटकातील बदामी शहराजवळ अवघ्या 8-10 किलोमीटरवर असून अतिशय सुंदर असं ठिकाण असून हिंदूंचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या स्थळाला दक्षिण काशी देखील असं म्हणतात आणि हे समोर पाहतात ते विष्णू पुष्करणी म्हणजे एक बऱ्यापैकी मोठा असा तलाव असून त्यात लोक आंघोळ करून आपला पाप धुवून घेतात अशी आख्यायिका आहे. सदरच्या आवारामध्ये बारकी बरीच शिवमंदिरं आहेत आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक शिवमंदिराला एक नंदी आहे आणि बहुतेक मंदिरांमध्ये आज देखील पूजा होते. त्यामुळे मित्रांनो, ह्या सर्व मंदिरामध्ये आपण चपला न घालता प्रवेश करायचा आहे आणि ह्या तलावाचे एक वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आपण ही आधी बारके मंदिरं कशी आहेत हे पाहून घेऊ. हे सगळी मंदिरं इसवी सन 6व्या व 7व्या शतकातील असून अतिशय सुरेख अशी बांधलेले आहेत. ऐहोळे आणि इथल्या मंदिरांमध्ये बरंचसं साम्य आहे. त्यामुळे ह्याला चालुक्य राजवंशीचं कुलदैवत देखील असं काही लोक म्हणतात. या विष्णू पुष्करणीमध्ये एक छोटंसं सस्पेन्स आहे. तुम्हाला डाव्या कोपऱ्यात त्या तलावाच्या एक छोटंसं भिंतीला छिद्र दिसतं आहे. त्याच्या खाली एक गुहा आहे. आपण पाण्यात डुबकी मारून त्या गुहेत प्रवेश करायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक छोटासा एअर स्पेस पण बनवलेली आहे की जिथे तुम्ही उभे राहून आतील शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता आणि परत तुम्ही त्याच मार्गाने परत बाहेर यायचं आहे. त्या तलावाच्या आतील बाजूस आपण एक छोटं फेन्सिंग पाहत आहात लोखंडाचं. त्यात देखील एक पंचमुखी शिवलिंग आहे. पंचमुखी म्हणजे चारी बाजूला मुख आणि एक वरच्या बाजूला मुख असं पंचमुखी शिवलिंग आहे. आपण ह्याच पाण्याने त्यास अभिषेक करू शकता आणि त्याचं दर्शन घेऊ शकता. आवारात इतरही नागरशैलीतील शिवमंदिरं आहेत जी बारकी असून त्यात आज देखील पूजा अर्चा होत असते आणि त्याचे व्यवस्थित पावित्र्य राखले जाते. सगळे लोक इथे बहुतेक श्रद्धाळू असल्या कारणाने इथे जवळजवळ त्या मंदिरामध्ये ते रोजचं दर्शन घेण्यास येत असतात गावातली लोक. मित्रांनो, आपण पाठीमागे हिरव्या रंगामध्ये जे मंदिर पाहतात प्रवेशद्वार ते प्रमुख मंदिर असून अतिशय भव्य आहे. ते देखील त्याच काळातील असल्या कारणाने त्याला महत्त्व प्राप्त होते, परंतु त्याची वेळच्या वेळी डागडुजी होत असल्या कारणाने जी इतर मंदिराची नजाकत त्या मंदिराला येत नाही. त्यामुळे आपण ज्या उद्देशाने तिथे येतो ते आपल्यास पाहावयास मिळत नाही, परंतु ते पवित्र ठिकाण असल्या कारणाने दर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि तुम्ही बदामी, पददक्कल आणि ऐहोळे ह्या दर्शनास याल तेव्हा नक्कीच ह्या तिसऱ्या ठिकाणाला भेट द्या आणि त्याचा लाभ घ्या. अतिशय सुरेख असं ठिकाण तुम्हाला पाहावयास मिळेल. मित्रांनो, आता आपण ऐहोळे पाहून पददक्कलच्या दिशेने प्रवास करत आहोत. तुम्हाला ह्या उजव्या बाजूला हे जे दिसत आहे कंपाऊंड ते ऐहोळे दुर्गा मंदिर दिसत आहे पहा बाहेरून.
आता आपण कंपाऊंडच्या बाहेरून चाललो आहोत आणि तुम्ही पाहू शकाल या दोन्ही बाजूला विस्तीर्ण अशी ही मंदिरे पसरलेली आहेत आणि जवळजवळ 110 मंदिरापैकी फक्त 22 मंदिरं आपण पाहिली. आता हे डाव्या हाताला पहा, ही सुद्धा मंदिरं आहेत, पण ही पण पाहायची आपले राहून गेलेली आहेत. पण तुम्ही इकडे म्हणून वेळ काढून याल तर बरं होईल. त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ घालवावा लागणार आहे. इथे माहिती देणारे कोणी नाही आहेत आणि तुम्हाला हे तुमचं स्वतःहूनच गावागावामध्ये पूर्ण फिरून, गावामध्ये एकूण 100-150 घरं असतील, परंतु देवळं पण तेवढीच आहेत. म्हणजे 2 घरामागे एक देऊळ जवळजवळ आहे, असं ही परिस्थिती आहे. आणि ह्या सर्व मंदिराला चिकटूनच ही वस्ती आहे. अतिशय गरीब लोक वस्ती असल्यामुळे ह्याचं व्यवस्थित जतन होत नाही. तुम्ही पाहू शकाल अगदी देवळाला चिकटून अशी घरं बांधलेली आहेत आणि ही राखणं गव्हर्नमेंटसाठी एक मोठी चुनौतीच आहे. आणि त्यामुळे हे पहा, काही ठिकाणी अशी उघड्यावरच आहे, काही ठिकाणी अशी थोडीशी बंदिस्त आहेत. मग त्याला असं थोडंसं छोटंसं कंपाऊंड घातलेलं आहे. हे उघड्यावर आहेत बघा. अतिशय हालाकीची परिस्थिती आहे या सर्व मंदिरांची. ही 120 मंदिरं पाहण्यासाठी पूर्ण अख्खा दिवस तुम्हाला लागू शकतो. त्यामुळे तुम्ही सकाळी इथे लवकरात लवकर येऊन ही सगळी मंदिरं पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला याचा पूर्ण आस्वाद घेता येईल. ही पहा, काही ठिकाणी असं फेन्सिंग आहे मंदिराला, नाही असं नाही, परंतु त्याची व्यवस्थित अशी राखण होत नाही आहे. मित्रांनो, पददख्खलच्या मंदिर समूहामध्ये आपलं स्वागत. तुम्ही पाहत आहात हे उजव्या हाताला मंदिरांचं संकुल आहे, भलं मोठं. जवळजवळ 15-20 एकरामध्ये हे सगळं संकुल आहे आणि तुम्ही हे व्यवस्थित पाहू शकाल. चालुक्य राजवटीतील हे शेवटचे वास्तुकला आहे. यानंतर बदामीतील चालुक्य राजवंशांनी ह्यात कुठलीही भर घातलेली नाही आहे. हे शेवटचं शिल्प आपण पाहत आहोत आणि ह्या शिल्पांचा इतका व्यवस्थितपणा तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही याचा सुंदर असा आस्वाद घ्यावा. मित्रांनो, पददख्खल हे 10 मंदिराचा समूह आहे. अतिशय सुरेख अशी इथे मंदिरं आहेत. नागर शैली आणि द्राविड शैलीच्या दोन्हीचा वापर करून ही सर्व मंदिरं त्यावेळेला उभारण्यात आली आहेत. मित्रांनो, कृष्णा नदीची उपनदी मलप्रभा या तीरावर हे बदामी शहर वसलेलं आहे आणि बदामी शहरापासून एक्झॅक्टली 23 किलोमीटरवर पददख्खल आहे व तिथून पुढे 8 किलोमीटरवर ऐहोळे आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मुंबईहून एकुलती एक ट्रेन आहे, हॉस्पेट सुपरफास्ट 111-39 असा तिचा नंबर आहे. ती ट्रेन तुम्हाला CSTवरनं रात्री 9:15ला सुटते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30-10च्या सुमाराला ती बदामीला येऊन पोचते. असा एकंदरीत तुमचा प्रवास असणार आहे. स्टेशनवरून एक 50-60 रुपयाच्या रिक्षामध्ये तुम्ही बस स्टँडजवळ बदामीच्या यायचं आहे आणि तिथेच आजूबाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये आपण आपलं बुकिंग करू शकता. एकंदरीत 1,500-1,500पर्यंत सध्याचा रेट तिथल्या हॉटेलचा आहे. बस स्टँडजवळील रिक्षा स्टँडवरूनच तुम्ही रिक्षावाल्याची पुढे बोलणी करून तुम्ही ऐहोळे आणि पददख्खल हे दाखवण्यासाठी त्याला सांगू शकता आणि याकरता तुम्ही 800 ते 1000 रुपयापर्यंत त्याच्याशी बार्गेनिंग करून तुम्ही ही रिक्षा ठरवू शकता. बदामीच्या गुहा ह्या हॉटेलच्या पासून फार तर 1 किलोमीटरवरच आहेत. त्यामुळे त्या तुम्ही पायी जाऊन पाहू शकता. परंतु ऐहोळे, पददख्खल, महाकूट मंदिर आणि बनशंकरी
ह्यासाठी तुम्हाला रिक्षाची आवश्यकता पडेल. बनशंकरी हे ग्रामदेवता असून हे बदामी शहरामध्येच मंदिर आहे. आजही ते प्रख्यात मंदिर आहे तिथलं, आणि त्यामुळे त्या मंदिरात तुम्हाला जाण्यासाठी जास्त शोधाशोध करावी लागणार नाही, कारण तिथे एकसारख्या रिक्षा जात असतात. त्यामुळे ते तुम्ही साध्या रिक्षाने पण तुम्ही वेगळं सेपरेटली जाऊ शकता अगदी चुकामुक झाली तर. आणि मात्र ऐहोळे आणि पददक्कल ह्याकरता तुम्हाला या रिक्षाची गरज नक्की पडेल. मित्रांनो, इथे ज्या पण स्थापत्यकला आहेत त्या फार तर 8व्या शतकापर्यंतच्या आहेत. त्यानंतर बदामीमध्ये अशा वास्तुकला काही निर्माण झाल्या नाही. 7व्या शतकाच्या मध्यानीला राष्ट्रकूटांनी या चालुक्य राजवटीवर स्वारी करून त्यांचा त्यावेळी अंत केला, आणि त्यामुळे तिथे आता परत कोणतेही वास्तुशिल्प झाला नाही. राष्ट्रकूट राजवट ही आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत. कैलास लेणं हे त्यांनी बनवलेलं एक उत्कृष्ट नमुना आपण आज औरंगाबादमध्ये पाहतो. विरूपाक्ष मंदिर हे देखील ह्या चालुक्य राजवटीचं अगदी सुंदर असं शिल्प आहे. हे विरूपाक्ष मंदिर तुम्हाला हम्पीमध्ये पण सापडतं आणि इथे पददक्कलमध्ये पण सापडतं. हम्पीमधलं विरूपाक्ष मंदिर अतिशय उंच 200-300 फुटाचं आहे. हे इथे मात्र तेवढं उंच नाही आहे, परंतु विक्रमादित्य जेव्हा 3 वेळा पल्लवांवर स्वारी करून जिंकून आला, तेव्हा त्याच्या पत्नीने हे विरूपाक्ष मंदिर त्याच्या स्मरणार्थ बांधलं होतं. आणि दुसऱ्या पत्नीने त्याच धर्तीचं मल्लिकार्जुन, परंतु आकाराने छोटं परंतु अगदी सेम टू सेम असं मंदिर त्या राणीने परत बांधलं होतं. ते देखील ह्या संकुलामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. नक्षीकाम तर अजोड आहे. मित्रांनो, इथे नक्षीकाम अतिशय सुरेख आणि पाहण्यासारखं असल्याकारणाने इथे आपला बराचसा वेळ जातो. आणि ह्यात मुख्यत्व अडचण अशी आहे की ही सगळे मंदिरांना आतून कोणतीही लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे आपणास खूप त्रास होतो. त्या तुम्हाला मी सूचित करेल की तुम्ही एक सोबत छानपैकी एक मोठासा प्रकाशमान असा LED लाईट जो तुम्ही बॅटरीवर चालणारा तुम्ही घेऊन येऊ शकता, जेणेकरून इथले सर्व नक्षीकाम तुम्हाला व्यवस्थितपणे पाहावयास मिळेल. आणि बराचसा वेळ त्यामध्ये तुमचा जाणार आहे. याची कल्पना तुम्ही आधीच घ्यावी, कारण मी नक्षीकाम तेवढं पुरेपूर पाहिलं नाही आहे, पण जे काय दृष्टिक्षेपात येत होतं तिथल्या अवेलेबल लाईटमध्ये ते पाहून मी बराचसा तृप्त झालेलो आहे. बदामीचं पूर्वीचं नाव वातापी असं होतं, आणि ते नंतर बदामी दगडामुळे तिथे संपूर्ण डोंगर बदामी रंगाचे असल्याकारणाने ह्याला बदामी असं नाव नंतर देण्यात आलं. आख्यायिका अशी आहे की अगस्त्य ऋषींनी वातापी ह्या सुराचा वध केला, आणि त्यामुळे त्या शहराला वातापी असं नाव त्यावेळेला पडलं होतं. पण आता त्याचं नाव बदामी आहे, कारण तिथे सर्व बदामी रंगाचे डोंगर आणि दगड असल्याकारणाने बदामी असं त्याला म्हणतात. आता हा काळ्या पाषाणातला जवळजवळ 6 फूट उंच असलेला हा नंदी इतका अप्रतिम बनवलेला आहे. ह्यावरचं नक्षीकाम इतका अजोड आहे की ते पाहून आपण सगळे थक्क होतो. आणि तुम्ही आता हे पाठीमागच्या बाजूला, त्याच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेला हा अजस्त्र असा गेट, ह्या गेटला अशा किल्ल्याला जशा देवड्या असतात त्याप्रमाणे ह्या देवड्या आहेत. पण ह्या मंदिराला देवड्या का असतात ह्याची मला आयडिया नाही, पण तो ह्या इथे दोन्ही बाजूला अशा देवड्या आहेत. किल्ल्याला देवड्या असतात ते पहारेकरी बसण्यासाठी असतात. इथे तशी काय अरेंजमेंट होती किंवा नाही याची काय कल्पना येत नाही. आणि हा एक 8 फुटाचा भंग झालेला असा सुंदर असा नंदी आपण आता पाहत आहोत. अगदी पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत आहे असं वाटतं. असं सुंदर इथलं वातावरण आहे.
मित्रांनो, इथे याल तेव्हा खाण्यापिण्याची अजिबात काळजी करू नका. ह्या मंदिर संकुलाच्या बाहेरच्या गेटला समोर असे सुंदर असे खानावळी आहेत ह्या लोकांच्या, आणि त्या खानावळीमध्ये तुम्हाला ज्वारीची पापडापेक्षा पातळ अशी भाकरी तुम्हाला खावयास मिळेल. अतिशय सुरेख असं व्हेजिटेरियन जेवण इथे बाहेर अवेलेबल आहे आणि अति रास्त दरामध्ये आहेत. त्यांच्या जास्त अपेक्षा नाही आहेत. इथले लोक आपली हिंदी जाणत नाहीत, परंतु ते तुमच्याशी अतिशय व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन करतात आणि तुम्हाला सॅटिस्फाईड करतील अशी मला पूर्ण खात्री आहे. सोबत मात्र बिस्लरीची बाटली कॅरी करणे हे अनिवार्य आहे, कारण तिथे तशी मध्ये कुठेही पाण्याचे काही सोर्स ठेवलेले नाही आहेत. त्यामुळे आपण स्वतः आपलं पाणी कॅरी करणं अतिशय गरजेचं आहे. उन्हाळ्यात गेला तर तिथे खूप उन्हाळा असतो, त्यामुळे उन्हाळ्यात न जाता तुम्ही पावसाळा आणि हिवाळा ह्या 2 ऋतूमध्ये बिनधास्त जाऊ शकता. मित्रांनो, आम्ही ह्या पावसाळ्याच्या ऑगस्ट महिन्यात जाऊन देखील तिथे असं कडक ऊन होतं, त्यामुळे तिथे गॉगलची सुद्धा बऱ्यापैकी आवश्यकता भासते आणि आम्ही तसे मोठ्या पसरट आकाराच्या टोप्या घेतल्या असल्या कारणाने आम्हाला उन्हाचा तसा फारसा त्रास झाला नाही. पण तुम्ही ह्या कॅप आणि गॉगल जर घेऊन गेलात तुम्हाला दुहेरी फायदा होईल आणि व्यवस्थित तुम्हाला इथलं व्यवस्थित साईटसीइंग करता येईल. सोबत जर लहान मुलं असतील तरीसुद्धा असा धोका असा इथे ह्या साईटवर अजिबात नाही आहे. म्हणजे पददख्खलमध्ये कोणतेही तळंबिळं असं आजूबाजूला नसल्याकारणाने तशी भीती अजिबात नाही आहे. ते बिनधास्त मुलांबरोबर हे पाहू शकता आणि व्यवस्थित इथे तुम्हाला लोक कॉपरेट करणारे आहेत. पुजारी वगैरे सर्व व्यवस्थित आहेत, त्यामुळे तुमच्या कुठेही असं डिसअपॉइंटेड तुम्ही होणार नाही. इतिहासाचं म्हणाल तर ह्या चालुक्य राजवंशाला बराच मोठा इतिहास आहे. अगदी त्यांचा जरी 750 वर्षामध्ये पूर्ण अंत झाला तरी त्यानंतर वेगीचे चालुक्य देखील इथे आले होते आणि त्यामुळे त्यांचासुद्धा इथे सहभाग झालेला आहे नंतर. आणि जवळजवळ हे 12व्या शतकापर्यंत हे चालुक्य राजवंश इथे अस्तित्वात होता, पण त्यानंतर मात्र त्यांचं इथे काही नामोल्लेख कुठे आढळत नाही. मित्रांनो, बदामीला येताना ॲटलिस्ट तिघांच्या ग्रुपने तुम्ही या, म्हणजे तुम्हाला अतिशय इकॉनॉमिकल आणि व्यवस्थित त्याचा आनंद घेता येईल. आम्ही नक्षीकाम पाहण्यामध्ये थोडेसे मुकलो आहोत, कारण आमच्याकडे ती बॅटरी नव्हती पाहण्यासाठी आणि पुरेसा वेळसुद्धा नव्हता. त्यामुळे व्यवस्थित वेळ काढून तुम्ही ह्या दोन्ही वास्तू पाहण्याची गरज आहे. दोन्ही नाही, तिन्ही. बदामीलासुद्धा तुम्हाला पाहण्यासारखं बऱ्यापैकी आहे, पण त्या जास्त खोलवर ते गुहेचा प्रकार असल्याकारणाने त्याच्यात जास्त खोलवर तुम्हाला आतमध्ये मंदिर जाऊन पाहायचे नाही. सगळी 4ही गुहा ह्या मंदिराच्या आहेत. त्यातल्या 3 हिंदूच्या आहेत आणि 1 जैनांची आहे. त्यामुळे ते पाहण्यास, परंतु कलाकुसर तिथेसुद्धा खूप पाहण्यासारखी आहे आणि कलाकुसर इथेसुद्धा खूप पाहण्यासारखी आहे. इथे जी कलाकुसर आहे ती त्यानंतर परत ही कलाकुसर इकडे बदामी किंवा ऐहोळे ह्या इथे परत अशी डेव्हलपमेंट झाले नाही आहे. हम्पीची मात्र ह्याच्यानंतरची देवळं आहेत. हम्पी हे पाहण्यासाठी अतिशय खूप वास्ट आहे आणि त्यामुळे तिथेसुद्धा तेवढाच पुरेसा वेळ द्यावा लागतो, ज्याप्रमाणे इकडे तुम्हाला बघण्यासाठी असं कलाकुसर अशी आहे की त्याच्या रिपिटेशन कलाकुसर कमी आहे. एखादी मूर्ती तुम्हाला परत कुठे तुम्हाला दिसत नाही. जशी तुम्हाला खजुराहोमध्ये बऱ्याचशा मूर्त्या तुम्हाला एकसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात, तशा इथे तुम्हाला एखादी मूर्ती ती एखाद्या ठिकाणी दिसते. तुम्ही फ्लोरिंग पहा, अतिशय
दगडाचा आयताकृती याचे अजस्त्र मोठे असे दगड घातलेले आहेत, अंथरलेले आहेत आणि इतकं सुंदर फ्लोरिंगसुद्धा इथे पाहावं असं. त्यामुळे मंदिराच्या आतील भागातलं फ्लोरिंग आणि मंदिराच्या बाहेर असलेलं सभोवतालचं फ्लोरिंगसुद्धा हे सुंदर असं दगडाचं आहे. आणि हे उत्खननामध्ये जसं आहे तसेच्या तसे या लोकांनी प्रिझर्व केलेले आहेत. त्यामुळे ते पाहण्यास एक त्यावेळची जी आपण कल्पना करू शकतो ती खूप सुंदर असं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं आहे अशी भावना नक्की होते. हे पहा असे शिल्प कोरलेले आहेत, अमृत मंथन वगैरे असे खूप छान छान पौराणिक कथा ह्या त्या खांबांवर छतावर वगैरे अशा कोरलेल्या आहेत आणि ते पाहण्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही ह्याला अतिशय पुरेपूर वेळ देऊनच तुम्ही इकडे यायला हवं. तुम्ही असं वेळेमध्ये काटकसर झाली तर तुम्हाला बऱ्यापैकी जसे आम्ही आज मी परत ह्या ठिकाणी नक्की जाणार आहे. हे मी आता प्रायमरी बघून आलो, त्याच्यानंतर मी सेकंडरी व्यवस्थित पाहणार आहे आणि त्याकरता मी असा व्यवस्थित असा वेळ काढून तिकडे जाईन असं म्हणतो. प्रत्येक मंदिराच्या पूर्ण भोवताली चारी बाजूने फिरण्यासाठी व्यवस्थित अशी जागा बनवलेली आहे. प्रत्येक मंदिराच्या बाहेर ते मंदिर कोणतं आहे हे निर्देशित केलेलं आहे बोर्ड लावून आणि त्यावर माहिती वाचून तुम्ही आतमध्ये आरामशीर ते पाहायला जाऊ शकता. गाईड घेण्याची काय आवश्यकता नाही, आपल्याला काय इतिहासकार व्हायचं नाही आहे, पण आपण त्या शतकातलं हे मंदिर आहे म्हणून आपण ते पाहण्यासाठी जातो आणि त्याचा आनंद तुम्हाला त्यामुळे पुरेपूर मिळतो. कारण आपल्याला त्याच्यामध्ये ते पाहण्यासारखं असं त्यात अभ्यास करण्यासारखं आपल्यासाठी काही नाही आहे. आपण त्या गोष्टीचा अभ्यास करणारे नसल्याकारणाने आपल्याला अभ्यास करण्यासाठी नाही आहे, पण ज्यांना अभ्यास करण्यासाठी आहे त्यांच्यासाठी इथे 1.5-2 महिनेसुद्धा कमी पडतील असं हे एकंदरीत सगळ्या शिल्पाचा प्रकार आहे.